कोण आहे का? आपल्या मागे जर बघत असाल की हेच मेट्रोचं जे काम सुरू आहे इथे मेट्रोची जी लाईन सुरू त्याचं हे काम सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे टेंडर देण्यात आलेलं आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी खोदाई केली. जर आपण बघितलं तर भिवंडीची जी हद्द सुरू होती, कशेळी झालं, कोपर झालं, काल्हेर झालं, अंजूरपेटा झालं, रानाळ झालं किंवा इथपर्यंत जे आपण आता उभे आहोत नारपोली इथपर्यंतची जी खोदाई झालेली आहे ही खोदाई करताना या कंपनीने कुठल्याही प्रकारची रॉयल्टी काढलेली नाही, कुठल्याही प्रकारची परवानगी घेतलेली नाही घेतली नसल्यामुळे तहसीलदारांनी या सगळ्यांच्या पंचनामा आणि चौकशी करून जवळपास 16 कोटी रुपये दंड या एफकॉन्स कंपनीला लावलेला आहे. याआधी देखील कंपनीला 10 कोटी रुपये दंड लावला होता. त्या कंपनी परत प्रांताकडे जाऊन तो ऑर्डर रद्द करायला लावली आणि फेर चौकशी केली असता तहसीलदारांनी 3 पट जो दंड होता तो आता 5 पट करून जवळपास 16 कोटी रुपये दंड लावलेला आहे. आणि ही 30 दिवसाची त्यांना 15 दिवसाची मुदत दिलेली आहे की जेव्हापासून तुम्हाला ही नोटीस मिळेल तेव्हापासून 15 दिवसामध्ये तुम्ही हे पैसे शासन जमा करण्यात यावे. जर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तहसीलदार किंवा प्रांत कार्यालय यांनी ही जी त्यांना 15-16 कोटीची नोटीस काढलेली आहे आणि हे जर समजा महिन्याभराच्या आतमध्ये त्यांनी जर हे पैसे भरले नाही आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलन करून ह्यांच्या मागेच लागणार आहे. जोपर्यंत हा जो पैसा आहे जो सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे तो या कंपनीच्या माध्यमातून शासन जमा करण्यास भाग पडणार आहे. यापूर्वीही एफकॉनला या बाबतीत दंड झालेला होता. त्याविरुद्ध त्यांनी अपील केलं होतं. तथापि त्या अपिलामध्ये निर्णय होऊन ते पुन्हा फेर चौकशीसाठी या कार्यालयाकडे प्राप्त झालं होतं. या कार्यालयाकडील जो फेर चौकशीचा जी कारवाई करण्यात आली तर त्या कारवाई दरम्यान त्यांनी कुठलेही समाधानकारक परवानगीचे कागदपत्र सादर न केल्याने आपण त्यांना पुन्हा दंड ठोठावलेला आहे. त्यांनी जे खांब उभारण्यात आलेले ग्रामीण भागामध्ये अनधिकृत नाही म्हणता येणार त्याला, कारण हा शासकीय प्रोजेक्ट आहे. फक्त त्या कामाशी संबंधित जे रॉयल्टीची कागदपत्र आहेत ती त्यांनी सादर केलेली नसल्याने आपण त्यांना दंड केलेला आहे.